साताऱ्यातील प्रकरणामुळे आज राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष महाविकास आघाडी आणि भाजप यांनी नीलम गोरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं चित्र आहे। साताऱ्यातील एसपी प्रकरणाने इतकं वातावरण तापलंय की आता थेट विधान परिषदेत उपसभापतींच्याच खुर्चीला धोका निर्माण झालाय। स्पष्टच सांगायचं झालं तर सातारा जिल्हा परिषदेचा राढा इतका भडकला की शिंदेंच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यावर आता अविश्वासाचा बाण उगारला गेलाय। नीलम गोरे यांना उपसभापती पदावरून हटवा म्हणत ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आज विधान परिषदेत अविश्वास प्रस्ताव मांडणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे एबीपी माझाच्या सूत्रांनुसार भाजपही त्याला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे मविया भाजपच्या आशीर्वादाने नीलम गोरे यांना घेरणार का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअप वरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायो मध्ये मिळेल। आता मुळात हे प्रकरण काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत गेल्या आठवड्यात अभूतपूर्व गोंधळ झाला। शिंदे गटाचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यावर पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला। एवढाच नाही तर 2 सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी पोलिसांनी किडनॅप केल्यासारखं वागवलं असं शिंदे सेनेकडून म्हटलं गेलं। यावर शंभूराज देसाई म्हणाले की मला रेल्वेतून आणलेल्या गुंडासारखं वागवलं गेलं, हाताला जखम झाली आहे आणि रक्तही आलंय। पुढे विधान परिषदेत 23 मार्चला शंभूराज देसाईंनी हाताची जखम दाखवत संताप व्यक्त केला। तेव्हा उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, ज्या शिंदेंच्या शिवसेनेच्या MLC आहेत, त्यांनी थेट सातारा एसपी तुषार दोशी आणि 100हून अधिक पोलिसांना तात्काळ निलंबन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले। पुण्याच्या विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आणि CCTV फुटेजेस सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही दिले। गोरे म्हणाल्यात, लोकप्रतिनिधींना गुन्हेगारासारखं वागवलं जात आहे, हे सहन होणार नाही। पण इथेच महायुतीत वाद भडकला। भाजपचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे सभागृहात लगेच उभे राहिले आणि म्हणाले, एसपी वर निलंबनाची गरज नाही, पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलंय। त्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्येच आरोप प्रत्यारोप खडाजंगी सुरू झाली। एकीकडे शिंदे सेना म्हणत होती की पोलीस भाजपचे एजंट बनले, तर त्यावर भाजप म्हणालं की निवडणूक प्रक्रिया स्वच्छ होती, फक्त क्रॉस वोटिंग झाली। पुढे विधितज्ञ असीम सरोदे यांनी सांगितलंय की उपसभापतींना थेट IPS अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा अधिकारच नाहीये। त्यामुळे गोरेंच्या आदेशावर आता मोठा वाद पेटलाय। विधान परिषदेतील कालच्या या राड्यानंतर आता मविया भाजपच्या आशीर्वादाने नीलम गोरेंना घेरणार का असा सवाल उपस्थित होतोय। विरोधक उपसभापती नीलम गोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणार असल्याची चर्चा। नीलम गोरे यांना उपसभापती पदावरून हटवा, कारण सातारा एसपीच्या निलंबन प्रकरणी गोरेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप आहे। अविश्वास प्रस्तावावरती आमदारांच्या सही घेण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचं म्हटलं जात आहे आणि या प्रस्तावाला भाजप देखील पाठिंबा देणार असल्याचं एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यामुळे मविया भाजपच्या आशीर्वादाने नीलम गोरे यांना घेरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। एक लक्षात घ्या, नीलम गोरे या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विश्वासू उपसभापती आहेत। त्यांना पदावरून हटवल्यास शिंदे गटाला त्याचा मोठा धक्का बसू शकतो। त्यात मवियासाठी हा मुद्दा शिंदे सरकार अस्थिर करणारा मुद्दा आहे। परंतु असं असलं तरी मात्र अधिवेशनाला 2च दिवस शिल्लक असल्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव पटलावरती येण्याची शक्यता ही कमी आहे। त्यात नीलम गोरे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ हा देखील आता संपणार आहे। तुम्हाला काय वाटतं, खरंच शिंदेंचा गेम करण्यासाठी मविया भाजपची हात मिळवणी झालीये का? तुम्ही याकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।